दरवर्षी आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन संपूर्ण कल्याण शहरात विविध ठिकाणी करत असतो आणि त्याची पूर्वनियोजित परवानगी किंवा इन्फॉर्मेशन आम्ही पोलीस स्टेशनला देत असतो। यावर्षी पण सुद्धा आम्ही 10 तारखेला 10 ऑगस्टला त्यांना आमची परमिशन मागण्याचं लेटर दिलं। 11 तारखेला मला शॉक बसला की त्यांनी 168ची नोटीस काढली आणि आम्ही अशा पद्धतीची तिरंगा रॅली काढू शकत नाही असं त्या नोटिसीद्वारे आम्हाला कळवलं आणि 1999 साली CPMचं असलेलं पत्र त्याचा रेफरन्स त्यांनी दिला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही काही ही तिरंगा रॅली काढू शकत नाही। ती लेटर जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा माझ्या मनात प्रश्न मला, मी भारताचा नागरिक आहे की नाही, की अशा पद्धतीने मला तिरंगा रॅली न काढण्याचं कारण काय? जर काही कारण असतं तर तुम्ही पोलीस स्टेशनला मला बोलावलं पाहिजे, माझ्याशी चर्चा केली पाहिजे, मला समजून सांगितलं पाहिजे की का तुम्ही सांगताय। आणि आपण सुद्धा कुठलीही अशी जर अडचण असेल तर प्रशासनाला मदत करण्यासाठी असतो, आपण वेळ चेंज करू शकलो असतो, लोकेशन चेंज करू शकलो, पण अशा कुठल्याही गोष्टी न करता 168ची नोटीस काढणं हे मला चुकीचं वाटलं। म्हणून त्याच्या विरोधात मी न्यायालयात गेलो। न्यायालयात उच्च न्यायालयात हायकोर्टामध्ये आज त्याची पिटिशनचा निर्णय दिला आणि निर्णय माझ्या बाजूने लागला आणि पोलीस प्रशासनाला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, तर त्यांनी त्यांचं त्यांचं जे माझ्यावर काढलेली नोटीस ही मागे घेतली आणि त्याला सांगितलं की परमिशन आम्हाला आहे ती देऊन टाकली। त्यामुळे आजचा दिवस आम्ही न्यायालयात जिंकलेलो आहे। फक्त प्रशासनाला असं सांगायचं की अशा चुकीच्या पद्धतीने 168च्या नोटीस कोणाला काढत जाऊ नका। एक प्रकारे आपण आपल्या तिरंग्याचाच अपमान केल्यासारखं आहे। तर आता याच्या विरोधात आता परमिशन तर मिळाली आहे, पुढे परत असं होऊ नये यासाठी आपण पुढे जाणार आहात की ज्यांनी नोटीस काढली त्या हायकोर्ट एखादा निर्णय काढतो हा संपूर्ण त्या महाराष्ट्रावरती लागू होतो। त्याच्यामुळे अशा पद्धतीचं लेटर जेव्हा काढतील तेव्हा नक्कीच 10 वेळा विचार केला जाईल। हा संपूर्ण महाराष्ट्राला लागू झालेला निर्णय आहे। त्यामुळे शासनाने अशा केलेल्या चुका या पुन्हा जर कोणी केलं तर निश्चितच या गेलेल्या निर्णयाचा त्याला फायदा होईल आणि ह्याची कुठेतरी जास्ती आज तर प्रशासनाने नक्कीच घेतली असेल। पण ज्यांनी कायदा मोडून आपल्याला परवानगी नकारली त्यांच्या विरोधात आपलं काय म्हणणं? मी पुन्हा एकदा म्हणेन की आज न्यायालयात माझा विजय झालेला आहे आणि कोर्टाने काही त्यांना सांगितलेलं नाही की त्यांच्यावर काय ॲक्शन घ्या किंवा काय नाही। त्याच्यामुळे एखाद्या माणसाकडनं एखादी गोष्ट चुकीची होऊन जाते। त्यामुळे मी पुन्हा सांगेन की निर्णयावरती हॅपी। उद्या रॅली मस्तपैकी जोरो शोधून से माझ्या प्रभागात मी काढणार आहे आणि त्याच्याबद्दल उद्या सुद्धा कार्यक्रम झाला तुम्हाला सांग आनंदाची वाईट देईल। धन्यवाद। ही रॅली कुठून आणि कशी करणार? ही रॅली अहिल्याबाई चौक, पारनाक्यानंतर दूध नाक्यानंतर आपलं गांधी चौक, शंकरराव चौक आणि त्याचं सांगता आपण शिवाजी चौकात करणार।